एक्साइड बॅटरी घ्यायची आहे? चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये। आमचा पत्ता डायमंड बॅटरी, श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा। प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते। संपर्क 77 500 58 005 व 94 224 10 172। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विधानसभा निवडणुकीला गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे म्हणत पाटील गटाने विरोधकांना जाऊन मिळालेल्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता। पण निवडणुकीत मात्र जे गेले त्यांनी मतांमध्ये आघाडी घेऊन जोरदार झटका दिला होता। मन मंदिरचे अशोक भाऊ गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात असतानाही महायुतीला साथ दिली आणि पाटील गटाला नगरपालिकेसाठी मोठा इशारा दिला। विटा नगरपालिका निवडणूक आणि अशोक भाऊ गायकवाड यांचे नाते समस्त विटेकरांना माहीतच आहे। पाटील गटाच्या समोरासमोर येऊन लढणारा नेता म्हणून अशोक भाऊ गायकवाड यांची ओळख आहे। विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी 1998-99ला सत्ता खेचून आणली होती। जनता आघाडी व विकास आघाडी 7-12 असे बलाबल झाले होते। पाटील गटाकडे असणारी सत्ता त्यांनी 10-9 अशी केली। पाटील गटाकडून त्यावेळी बादशाबाई तांबोळी, विठ्ठलराव टेके व वामन चोते यांनी अशोक भाऊंच्या विकास आघाडीत प्रवेश केला होता। अशोक भाऊ गायकवाड यांनी जबरदस्त कामगिरी करत युवा धाडसी नेतृत्व असणाऱ्या संजय भिंगारदेवे यांना उपनगराध्यक्षपदी नेमले होते। विकास आघाडीतील अजून एक डॅशिंग नेतृत्व म्हणून श्रीरंगदाजी पवार यांच्याकडे पाहिले जात होते। अशोक भाऊ गायकवाड यांच्या ताफ्यात संजय भिंगारदेवे, श्रीरंगदाजी पवार, दिलीप गायकवाड व मंगल कांबळे आदी धडाडीचे नगरसेवक होते। त्यांच्या कामाच्या पद्धतीवर फिदा होऊन व विकास आघाडीची लोकप्रियता पाहून बादशाबाई तांबोळी, विठ्ठलराव टेके, वामन चोते आदींनी प्रवेश केला। त्यामुळे हा इतिहास तमाम विटेकरांना माहिती असल्यानेच आमदार सुहास बाबर यांनीही अशोक भाऊ गायकवाड यांच्या हातातच विटा नगरपालिकेची निवडणूक दिलेली दिसत आहे। त्यामुळे अशोक भाऊंनीही पाटील गटाला तितक्याच ताकदीचा इशारा दिला आहे। अशोक भाऊंचे नंतर त्यांचे चिरंजीव अजित गायकवाड, सुमित गायकवाड आदींनी भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत दमदार सुरुवात केल्याने पाटील गटाने गायकवाड गटालाच हरवायचे या दिलेल्या इशाऱ्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी अशोक भाऊ गायकवाड हे मैदानात सरसावल्याचे दिसत आहे। त्यामुळे आगामी निवडणूक जुन्या आठवणी घेऊन गायकवाड विरुद्ध पाटील अशी जोरदार संघर्षाची होणार एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।